गेले 3-4 दिवस वसई विरारमध्ये पावसाचा कहर सुरू आहे। वसईमध्ये अनेक ठिकाणी कमरेपेक्षा जास्त पाणी साचलंय। नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। घरगुती साहित्याचं नुकसान झालेलं आहे। नालासोपाऱ्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। रात्रीपासून ज्या झालेल्या पावसाने मी आपल्याला दाखवतो की हा आचोळे रोड आहे आणि हा आचोळे रोड संपूर्ण पाण्याने भरलेला आहे। आपण बघू शकता हा जो या ठिकाणी लाईनमन सुद्धा आलेले आहेत पाणी सोडण्यासाठी, परंतु या ठिकाणी आपण जर परिस्थिती पाहिली तर भयानक परिस्थिती अशी आहे। आपण जर पाहिलं तर दोन्ही रस्ते जे आहेत पाण्याने भरून गेलेले आहेत। आपण आपल्यासोबत माजी महापौर आहेत रुपेश जाधव, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सगळं सर, काय ही परिस्थिती आहे। आपण बघता की कंटिन्यू 3 दिवस पाऊस आहे। आम्ही अनेक ठिकाणी जिथे जिथे पाणी साचलेलं आहे तिथे आमचे कार्यकर्ते असतील किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी असतील त्यांना तातडीने तिथे आम्ही साफसफाई करायला लावलेली आहे। जिथे जिथे ट्रॅक्टरने लोकांना नेता आलं तिथे आम्ही एक जेवणाची व्यवस्था करता आली, तिथे त्या पद्धतीने महानगरपालिकेच्या माध्यमातून जीवदानी ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे। आता हा आचोळा रोड आहे, मी सकाळपासून 7 वाजेपर्यंत सगळीकडे फिरतोय। तर जिथे जिथे खोळ भाग आहे तर तिथे पाणीच निघू शकत नाही। अनेक लोकांना बरेच लोकांचे फोन पण आले की त्यांना पाण्याची व्यवस्था नव्हती। मग आमचे वॉलमॅन वगैरे इकडे आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, यांना तिथे फोन करून त्यांना ती सुविधा देण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे। जिथे जिथे अडचणी आलेल्या आहेत तिथे आम्ही तातडीने त्यांना मदत करत आहोत। आपण बघता की 3 दिवसापासून कंटिन्यू पाणी हे झाल्यामुळे आपल्याकडे पाणी जेव्हा निघतोय तेव्हा आपल्या इथे समुद्र आणि खाडी आहे, तो पाणी भरती आल्यानंतर रिटर्न पाणी आपल्या शहरामध्ये घुसतो। ही परिस्थिती आपल्या आता बिकट झालेली आहे। मला सांगा, या ठिकाणी काही नगरसेवकांनी ट्रॅक्टर काढले होते, थोडं पाणी जो कमी होतं, परंतु आता हे पाणी छातीपर्यंत आलं आणि ट्रॅक्टर कुठे घातलं? बघा, ज्यांना रील बनवायचे आहे ते रील बनवतात। आपण रील नाही, तुम्ही बघता 25 वर्ष सातत्याने आपण लोकांच्या सोबत आहे, त्याच्यामुळे आम्ही ते रील बनवत नाही आणि कुठल्याच प्रकारचं आम्ही बॅनर बिनरचे आम्ही हे नाही करत। आपण बरोबर कंटिन्यू जेव्हा पाऊस पडला तेव्हा आम्ही लोकांमध्ये असतो, मग तो कोविड असू दे की कुठलंही संकट असू दे आम्ही लोकांमध्ये असतो। पण विरोधक तुम्हाला जबाबदार धरतात यामध्ये? मग आम्हाला इथे बसायला तुम्ही जबाबदार घेते। महाराष्ट्रामध्ये पूर्ण सत्ता तुमचीच आहे ना, मुंबईला आहे, नागपूरला आहे, पनवेलला आहे, तुम्ही बघता की पिंपरी चिंचवडला सगळीकडे सत्ता तुमची। मग का परिस्थिती तशी आहे? हे तर आमचं महानगरपालिकेचं एक छोटंसं क्षेत्र आहे। तुमचं तर एवढी मुंबई महानगरपालिका करोडो रुपयाची महानगरपालिका आहे, तिथे तुमची ही परिस्थिती आहे। बघा, आपल्याकडे समुद्र खाडी असल्यामुळे ते भरती आल्यानंतर तो पाणी रिटर्न येतो। आता तुम्ही जर जेव्हा भरती गेल्यानंतर हा पाणी निघून जाईल, पण पाणी कंटिन्यू मिळतं, त्याला आपल्याला हेच जागाच भेटेल। भाग्यश्री देसाई सह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नालासोपारा। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। वसई विरार नालासोपाऱ्यातले अपडेट घेत होतो, आता साताऱ्याच्या बातमीकडे जाऊया। साताऱ्याच्या पश्चिम भागासह महाबळेश्वर तालुक्याला पावसानं झोडपून काढलाय। अति मुसळधार पाऊस महाबळेश्वरमध्ये पडतोय। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। गेल्या 24 तासात महाबळेश्वरमध्ये 513 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, विक्रमी पावसाची नोंद आहे। यामुळे महाबळेश्वरकडे जाणारे घाटमाथ्यावरचे अनेक रस्ते बंद झालेले आहेत। केळघर घाटात काळाकडा इथं दरड कोसळलेली आहे, तर मेढा महाबळेश्वर या रस्त्यावर दरड कोसळलेली आहे। महाबळेश्वर प्रतापगड या रस्त्यावर मेट तळे इथं रस्ता खचलाय, त्यामुळे रस्ता बंद करण्यात आलाय। पाचशे 13 मिलीमीटर पाऊस पडला महाबळेश्वरमध्ये, त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे। तर कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला सुद्धा बसलेला आहे। यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय। कोकणात येणारी कोकण कन्या एक्सप्रेस 3 तास 24 मिनिटं उशिरानं धावतीये। दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस 2 तास उशिरानं धावतीये, तर दादरवरून सुटणारी जनशताब्दी एक्सप्रेस 2 तास उशिरानं धावतीये। यासह कोकणाकडे येणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेस उशिरानं धावता आहेत। कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसलेला पाहायला मिळतोय। कोकण रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेलं पाहायला मिळतंय। कोकणात येणारी जी जनशताब्दी एक्सप्रेस आहे ती 2 तास उशिराने धावत आहे। यासह कोकण कन्या जी आहे ती 2 ते 3 तास उशिराने धावते। यासह जनशताब्दी एक्सप्रेस आणि जी तुतारी एक्सप्रेस आहे याही उशिराने या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळतात। यासह लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या ज्या कोकणातून
धावतात त्याही उशिराने धावतात, यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन अनघासह प्रसाद पातळे, न्यूज 18 मराठी, कुडाळ, सिंधुदुर्ग. कोल्हापूरची बातमी. कोल्हापूरचा शेवटचा बंधारा असलेल्या राजापूर बंधाऱ्यावर पाण्याचा प्रवाह वाढला. पंचगंगा नदी आजूबाजूला विस्तारली, पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे नदी पात्रात उतरू नका असं आवाहन केलं गेलंय. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीनं वाहते आहे, त्यामुळे पात्र आता विस्तारलेलं आहे. 42 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. शेवटचा बंधारा तो म्हणजे राजापूर बंधारा. या राजापूर बंधारा जो आहे तिथून सगळ्या बाजूने पाणी रस्त्यावर आलेलं बघायला मिळतंय. कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरू आहे. कधी मुसळधार पडतो, कधी थोडा वेळ विश्रांती घेतो आणि पुन्हा मुसळधार सुरू होतो. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. कोदे धरण 100% भरलंय. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होतो आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. तर NDRFची पथकं कोल्हापुरामध्ये 3 दिवसांपासून तैनात करण्यात आलेली आहेत. मी सध्या पंचगंगा नदी घाटावरती आहे आणि या ठिकाणची दृश्य पाहायला गेले तर आपल्याला लक्षात येईल की काल हा सगळा घाट आहे तो रिकामा होता, मात्र रात्रीपासूनच आहे ते नदीचं पाणी पात्राबाहेर जायला सुरुवात झालेली आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 33 फुटांच्या वर गेल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे नदीचं पाणी आहे ते पात्राबाहेर पडून शहराच्या दिशेने जाताना आपल्याला दिसून येते. कोल्हापूरमध्ये विशेषतः चंदगड, राधानगरी, गडिंग्लज, गगनबावडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होते. गगनबावडामध्ये अतिवृष्टी होते आणि त्यामुळे या परिसरातलं कोदे धरण आहे ते सकाळी पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. या धरणातून कुंभे आणि सरस्वती नदीच्या पाणीपात्रामध्ये आहे तो मोठ्या प्रमाणात आज विसर्ग होणार आहे. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना इथे सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर पंचगंगा नदीसह जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन अलर्ट झालेले. एकूण जिल्ह्यातला आढावा घेतला तर 42 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे या बंधाऱ्याहून होणारी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे. लांबचा पल्ला गाठून या गावांना हे ते नागरिकांना जावं लागतं. थेटपणे कोणत्याही गावाचा सध्या संपर्क तुटलेला नाही. मात्र एकूणच या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि NDRFची यंत्रसामुग्री या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून असल्याचं आपल्याला दिसून येते. एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कोल्हापूरची स्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती NDRFची पथकं जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असल्याचं दिसून येते. सध्या ऑरेंज अलर्ट आहे ती कोल्हापूर जिल्ह्याला दिलेलं आहे. अतिवृष्टी होते, काही धरणं पूर्ण क्षमतेने भरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा प्रशासनाचं जे आव्हान आहे त्या आव्हानानुसारच आहे ते घराबाहेर पडावा, नदीपात्रात जाऊ नये अशा पद्धतीची विनंती आहे ती प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.